सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 12 सप्टेंबर रोजी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन या पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। जालना येथील प्रबंधभूमीचे पत्रकार सुनील भारती यांच्यासोबत 11 सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा धक्कादायक प्रकार केलाय। भारती यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे। यामध्ये सर्वच पत्रकारांबद्दल अपमानास्पद आणि बेजबाबदार वक्तव्य केलं असून संघटनेने या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र पाठवलं असून अशा मुजोर अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे। जालना शहरातील प्रबंधभूमीचे पत्रकार सुनील भारती हे वाढीव वीज बिलाबाबत तक्रार करण्यासाठी महावितरण कार्यालयात गेले होते, मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्वाच्य भाषा वापरली। शिवाय पत्रकाराबाबत आक्षेपार्ह वक्तव्य देखील केले येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले। त्यानंतर पत्रकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली, मात्र त्यावेळी देखील आरेरावी करण्यात आली। अशा मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी आता निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या संदर्भात पत्र पाठवण्यात आलं असून येथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। कारवाई न झाल्यास 25 सप्टेंबर 2025 रोजी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन आणि पत्रकार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असं देखील निवेदनात म्हटलंय। यावेळी जालना शहरातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.